दुसऱ्या भागात देव परीक्षेत खरंच पास झाला की देवानेच माणसाची परीक्षा घेतली? आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या संपत नाहीत तर उलट वाढतात, याला खूप सुंदररित्या दाखवलं गेलंय. टॉपिक सेन्सिटिव्ह आहे पण त्याच्या प्रेझेंटेशन मध्ये हा सिनेमा फेल जातो. मोहन जोशी यांचा अभिनय नेहमीप्रमाणेच दमदार आहे. त्या स्नेहल तरडे यांनी सुद्धा चांगला प्रयत्न केला आहे. पण काश्मीर सोबत कम्पेअर केलं तर राघव शास्त्रीच्या पात्रात एक प्रकारची डेप्थ होती, एक प्रकारचा स्पार्क होता, जो मला यामध्ये बऱ्याच प्रमाणात मिसिंग वाटला. इथे डिबेटची खूप जास्त अतिशयोक्ती होते, जे वारंवार दाखवल्यामुळे सिनेमा रटाळ वाटतो. त्यात मध्येच हिंदी डायलॉग बोलण्याचं काय लॉजिक आहे हे मला तरी समजलं नाही. सुरुवात ट्रॅजेडी पासून होते तर त्याच्या मुळाशी जाण्यासाठी मेकर्सकडे बराच वेळ होता, पण तरी सुद्धा ते इम्पॅक्टफुल कन्क्लुजनवर पोहोचत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे 3 तासांचा रन टाइम खूप जास्त वाटतो, ज्यातील 30-40 मिनिटं काढून टाकले असते तरी चाललं असतं. या व्यतिरिक्त एकही गाणं लक्षात राहत नाही. त्यात बीजीएम आणि सिनेमॅटोग्राफी ठीकठाक आहे. एकूण काय तर सिनेमाचा विषय खूप चांगला आहे, पण थोडी अजून मेहनत घेतली असती तर तो रटाळ वाटला नसता. पण हा एकदा नक्कीच बघण्यासारखा आहे.